महालक्ष्मी नमन मंडळ आपल्या समोर वगनाट्य सादर करत आहोत। समीर सनगरे लिखित, योगेश सनगरे दिग्दर्शित सविनय सादर करत आहोत शिवभक्त चांगुणा अर्थात कथा ऐका चिलिया बाळाची। शिवभक्त चांगुणा अर्थात कथा ऐका चिलिया बाळाची। पात्र परिचय शंकर, शंकराच्या भूमिकेत रोहित सनगरे। पार्वती सोहम सनगरे। नारदाच्या भूमिकेत विकास सनगरे। चिलिया बाळ वेद सनगरे। सांगुणाच्या भूमिकेमध्ये आहे अमेय सनगरे। सांगुणाचा पती रवींद्र सनगरे। बैरागी समीर सनगरे। अतिथी राजेंद्र सनगरे। सांगुणाच्या सखिया पार्थ व आदर्श। चिलियाचे गुरुजी प्रवीण गावडे कीबोर्ड मास्टर। अभिषेक सनगरेसह योगेश मांडवकर। ऍक्ट बॅड पियुष सनगरे। बॅकग्राऊंड योगेश मांडवकर सह विनीत सनगरे। साऊंड गौरव गोताळ सह लाईट रुपेश शोरम। गायक योगेश सनगरे सह रोहित सनगरे। मृदुंग वादक यश सनगरे। शैली मास्टर अमित सनगरे। कोरस सुयोग सनगरे व रोहित सनगरे। वेशभूषा राजेंद्र उर्फ राजू शरद सनगरे व वासुदेव सनगरे। सौरभ सनगरे व आर्यन सनगरे। रंगमंचावरती सर्व व्यवस्था आयुष सनगरे, सक्षम सनगरे, अतु सनगरे, करण सनगरे आणि सहकारी रावण। वगनाट्य सादर झाल्यानंतर आपल्या समोर रावण घेऊन येणार आहेत आमचे कलाकार कांचन सनगरे। आपल्या समोर सविनय सहर्ष सादर करत आहोत शिवभक्त चांगुणा अर्थात कथा चिलिया बाळाची। एक चित्त धरालत वगनाट्य 14 वर्षानंतर आपल्या समोर प्रथमच आम्ही आपल्या या कलेच्या माध्यमातून वगनाट्य सादर करत आहोत। सर्व रसिकांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे।
तुम्हाला खोलंबावं लागला असेल ना? पण त्यामुळे आज आमच्या हातून महादेवांची पूजा घडली. सांगू ना, तुझ्यासारखी पुण्यवती आमची पत्नी आहे याचा मलाच नाही तर संपूर्ण गावाला त्याचा अभिमान आहे. शंभू महादेवांची भक्ती आणि पत्नी सेवा हीच माझ्या आयुष्यातील साधिका. सांगू ना, तुझी पुण्याई हीच आमची शक्ती आहे आणि त्याचमुळे आम्हाला आमच्या प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते. त्यासाठी शंभू महादेवांना प्रसन्न ठेवावं लागतं. आणि हो, घ्या प्रसाद घ्या आणि लवकर परत यावं म्हटलं. हो सांगू ना, मी लगेचच परत येतो. घ्या प्रसाद घ्या. नाता या भूतलावरती चावण्यासारखी आपली कोणच भक्त नाही. जय पार्वती. दिसते नाही म्हणजे आपली पूजा अर्चा करते, परंतु आजवर तिने काही मागितले देखील नाही. नाता तिच्या पोटी अजूनही संतान नाही. हो पार्वती, तू खरं बोललीस. मी आत्ताच्या आत्ता भूतलावरती जातो आणि तिच्या मनचं जाणून घेतो. ठीक आहे नाता, तुम्ही असेच जाणार. हो, असंच गेलो तर चांगून आम्हाला ओळखेल. आम्ही एक काम करतो, आम्ही साधू स्वरूप घेऊन चांगुणाच्या समोर जातो आणि तिच्या मनचं जाणून घेतो. ठीक आहे नाता, आपण निघावे. ठीक आहे, चला तर. अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक महाराज निरंजन. मी अलक निरंजन. कल्याण वस्तू. आयुष्यमान भव.
महाराज महाराज शिधा घेऊन आले. हा धन टाकू नकोस. तुझे दान आम्ही स्वीकारू शकत नाही. काय झालं महाराज? माझ्या सख्या बघितलं दान स्वीकारलं, मग माझ्याकडून का नाही? काय झालं महाराज? तुझे दान न स्वीकारण्याचे कारण तुझे थोर आहे. कोणते कारण महाराज? सांगू ना, निपुत्रिकाचे दान आम्ही स्वीकारू शकत नाही. निपुत्रिक निपुत्रिक माझा तो झाला का महाराज? कुठे संतान नाही, छोटी संतान होऊन शंभू महादेवांची म्हणून भावी भक्ती करते, त्या परमेश्वराला माझी दया येत नाही. यात माझा तो झाला का महाराज? आल्या गेल्या जात जमतात माझ्या घरानं सांगून झालं, त्यांच्या आशीर्वादाला यश मिळत आहे. यात माझा तो झाला का महाराज? उठ उठ बस सांगू ना, उठ. हे फळ घे, जगात म्हणून भक्षण कर. तुझ्या पोटी संतान होईल असा असा आशीर्वाद आहे माझा तुला. महाराज महाराज तुमचा शब्द खरा हो. सोन्याचं नंदी वाहेन महाराज, सोन्याचं नंदी वाहेन. अलग निरंजन, मला सांगू ना, तू कोणतीच चिंता करू नको. तुझी मन इच्छा पूर्ण होईल. अलग निरंजन एकदम महादेवा असं वैराग्यात आशीर्वाद असते रे बाबा, हे असते. हे फळ मी इथेच भक्षण करते. रसिक हो, अतिथीने सांगितल्याप्रमाणे सांगुणाला प्रसाद दिला आणि त्या प्रसादापासून सांगुणाच्या पोटी बाळ संतान जन्माला आलं आणि त्या बाळाचं नामकरण या ठिकाणी आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत. नीज नीज माझ्या सोनुल्या कर पाळण्यात गाई. नीज नीज माझ्या सोनुल्या कर पाळण्यात गाई. झोक तुला देताना गीत गात तुझी आई. झोक तुला देताना गीत गात तुझी आई. सोनुल्या 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 कर पाळण्यात
चिलया, बाळा चिलया, कुठे आहेस बाळा? बाळा चिलया, चिलया, कुठे आहेस बाळा? किती त्रास देतो तुझ्या आईला? बाळा, हे चिलया. चिलया, बाळ चिलया, कुठे आहेस बाळा? किती त्रास देतो तुझ्या आईला? एवढा त्रास देतात का चिलया? हा बघ चोर गावळा, एवढा त्रास देतात का आईला? बाळा, एवढा त्रास देतात का आईला? ते बघ गुरुजी आले. गुरुजी, ह्या तुमचा विद्यार्थी. मग काय म्हणते आमच्या बाल चिल्याची प्रगती? काय सांगणार सांगू ना. चिल्या बाळ खूप हुशार आहे. मी जसं शिकवतो त्याचप्रमाणे त्याचं उत्तरही असतं. आणि तुझे संस्कार हे फार महत्वाचे आहेत. खूप बरोबर. प्रिय आहे तुझा बाळ. बरं गुरुजी, मी एकटे मंदिरात जाते, खूप उशीर होतोय. ये तू. झालं. या चालू वगनाट्यासाठी आलेलं पारितोषिक आहे मंजिरी मंदार धाडवे व मंदार सुरेश धाडवे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी इंदिरा गुणाजी सनगरे यांच्या स्मरणार्थ यश विलास सनगरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्व बक्षीसदात्यांचे श्री आज्ञेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ हातकंबा सनगरेवाडी सततचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नारायण नारायण पार्वती शिव शंकर शोभती दोघे कैलासावर. पार्वती शिव शंकर शोभती दोघे कैलासावर. दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर. दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर. पार्वती शिव शंकर शोभती दोघे कैलासावर. पार्वती शिव शंकर शोभती दोघे कैलासावर. दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर. दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर. पार्वती शिव शंकर शोभती दोघे कैलासावर. पार्वती शिव शंकर शोभती दोघे कैलासावर. दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर. 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 नारायण नारायण. प्रणाम श्री हरी. प्रणाम माते. आपणास
या पुत्र नारदाचा साक्षात म्हणा. शुभम भवतु. या नारद मुनी या. कसं काय येणं गेलं त्या भूतलावरती? पाहिलं ना मुनिवरे, आपण स्त्रीला ह्या त्रिकंडामध्ये शोधायचं आणि त्यांना ह्याचं काहीच नाही भान उरलं आहे. नारायण नारायण शंभू महादेवा, मला याच गोष्टीचा उलगडा होत नाहीये. अहो काय सांगाय मुलीवर, नाथांची परम भक्त चांगला अजून दर्शनात आली नाही, त्याचीच वाट बघत होते ना. अगदी खरं आहे. नारायण नारायण महादेवा, म्हणजे तुम्हाला तुमच्या भक्तांची वाट पाहावी लागते. नारायण नारायण मुनिवर्य, काही भक्तांसाठी दुःखद वेळ जाणवत नसतात. शंभू महादेवा, आपण त्या चांगुणाबद्दल जर बोलत असाल तर थोडी तुमची चुकी होते. चांगुणाही सोयीस्करपणे परमेश्वराची भक्ती करणारे एक मानव आहे. नारायण नारायण शंभू महादेवा. छे छे, चांगुणा त्यातली नाही. चांगुणा आमची निष्ठावंत भक्त आहे. आमच्या कृपा आशीर्वादाने तिला पुत्र झाला. ऐकलंच ना मुनिवरे, पुत्र प्राप्तीनंतर चांगूच्या खंड पडला. हो, झाडी तर विलोपे पूजा झाली. हो, मंदिरामध्ये रोज येणारी परम भक्त चांगुणा आता मंदिरामध्ये दिवस आडायला लागले. मला काहीतरी शंकेचं वाटतंय. नारायण नारायण देवा, आम्ही आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे बोलतो, ते तुम्हाला पटणार नाही. याचा अर्थ असा नाही की फक्त चांगुणाची भक्ती कमी झाली. शंभू महादेवा, मग घ्या तिची सत्व परीक्षा आणि मागा दिलेला तुम्ही प्रसाद. हो मुनिवर्य, नाथ कसली घेणार परीक्षा? तुम्ही दोघं जर असं म्हणत असाल तर मी तिची सत्व परीक्षा घेतो आणि तिच्या मनचं जाणून घेतो. नारायण नारायण शंभू महादेवा, त्यासाठी फार कठोर व्हावं लागतं. नारद मुनी, आमची कठोरता कुठपर्यंत जाऊ शकते हे तुम्हाला देखील माहिती आहे. नारायण नारायण, मग घ्या तुम्ही तिची सत्व परीक्षा. आम्ही गुप्त रूपाने पाहतो आपण कशी सत्व परीक्षा घेता ते. ठीक आहे, घेतो आम्ही तिची सत्व परीक्षा. कैलासावर डमरू वाजे, ओ कैलासावर डमरू वाजे, नाद बघा गरजला ओ माझा. नाथ आपण निघावी. ठीक आहे, आपण निघूया. ठीक आहे ना, तुम्ही असेच जाणार? हो, आम्ही असं गेलो तर चांगलं आम्हाला ओळखेल. गेल्या वेळी आम्ही साधू स्वरूप घेऊन चांगल्याच्या समोर गेलो तेव्हा आम्हाला कुठे ओळखलं होतं चांगल्याने. आता सुद्धा आम्ही एक बैराग्या स्वरूप घेऊन चांगल्याच्या समोर जाऊ आणि तिच्या मनात आम्ही जाणून घेऊ. ठीक आहे श्री, आपण निघावी. चला तर आपण निघूया. ठीक आहे. धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. या चालू वगनाट्यासाठी आलेलं पारितोषिक आहे आपल्या सनगरेवाडीतील 6 भाऊ नरेंद्र सनगरे
राजेंद्र सनगरे, प्रवीण गावडे, महेंद्र सनगरे, अनिल सनगरे, रवींद्र सनगरे यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कुमारी उर्वी विकास सनगरे, कुमार दक्ष विकास सनगरे, कुमार हर्षल योगेश रामाने यांच्याकडून रोख रुपये 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्रीकांत शिवाजी सनगरे व श्रुती शिवाजी सनगरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री आज्ञेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ हातकंबा सनगरेवाडी त्यांचे सदस्य आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. अलक निरंजन बम बम भोले, 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 अलक निरंजन बम भोले, अलक निरंजन बम 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 बम भोले. शिव शंभो, हर हर महादेव, अलक निरंजन बम बम भोले, अलक निरंजन बम बम भोले. या महाराज या, असं नसतं वा. माई खूप दूरवरून आलोय. काशी यात्रेला चाललेलो. मनी संकल्प केला आणि तुझ्या दारी आलोय. माई खूप दूरवरून आलोय. महाराज आपल्या पुण्याने आजवर या घरातून कोणी रिकामी परत नाही. साधू संतांची सेवा हेच माझं व्रत आहे. या महाराज या, असं नसतं वा. माई तू देवळात चाललेली दिसते. ईश्वराच्या पूजेत बाधा आणायची नाही मला. निघतो मी, येतो. थांबा महाराज थांबा. परमेश्वर तर चराचर असतो, तो तुमच्यात देखील असेल. आज मी मंदिरात न जाता तुमचीच पूजा करेल. ती ईश्वर तरी रुजू होईल. माझा भोळा शंकर साऱ्या जगावर असेल. पण या वेड्या चाचणीवर कधीच रागवणार नाही महाराज, कधीच रागवणार नाही. या महाराज असं नसतं वा. इतका विश्वास आहे का तुला तुझ्या देवावर? हो महाराज, आपण असं नसतं वा. ठीक आहे माई. अलक निरंजन बम बम भोले,
महाराज आधी आपण पेय पण करून घेतोय, मग आपली इच्छा सांगावी. थांबा महाराज आलेच नाही. निरंजन भम भम भोरे निरंजन भम भम भोरे निरंजन भम भम भोरे. महाराज आधी आपण पेय पण करून घ्या. कल्याण वस्तू महाराज आपण कशाने तृप्त व्हाल? आपल्या मनातले तू सांगावा. माई तुझ्या नावाची कीर्ती ऐकून मला संकल्प केला, शब्दाला जागणारी तू पुण्यवती स्त्री माई, म्हणून तुझ्या दारी मी इच्छा भोजनासाठी आलोय. हे तर माझं परमभाग्य आहे. स्वतःच्या हाताने रांधून आपणास वाढेल पंचपक्वानाचं भोजन बनवेल. भोजन तृप्तीचा आशीर्वाद मिळावा म्हणून भोजन करून आपणास वाढेल. सांगा महाराज कोणकोणती पक्वाने करू? सांगू ना. पंचपक्वान चक्राची आम्हाला खायचं, आम्ही स्मशानयोगी स्मशानात राहतो, चितावर रोटी भाजून खातो. आमचं जीवन गोरी आणि आमचं जगणंही गोरी. आम्हाला पंचपक्वानाची खायचं. महाराज आपणास शब्द दिलाय इच्छा भोजन केल्याशिवाय आपणास जाऊ देणार नाही. सांगा महाराज इच्छा. बघ बरं सांगू ना. तू जर तुझ्या शब्दाला तुझ्या तत्वाला जागलीच नाही तर तुझं तत्व हरण करून निघून जाईल मी. मान्य आहे. आज्ञा करा महाराज. सांगू ना. बघ बरं सांगू ना. तुला आपत्ती किती? एकच चिलया बाळ. त्यालाच त्यालाच कापून मला खाऊ घाल. महाराज नाही तर मला महाराज दया करा. नको. महाराज दया करा. सांगू ना. हे जर तुला जमलं नसेल तुम्ही धन्य याच तुला सत्कार करतो. भगवान बोले. भगवान बोले. सांगू ना. सांगू ना. शब्द दिलास तू. एक तर इच्छा भोजन, नाहीतर सत्वारण. सांगू ना. तू जर तयार नसशील तर चाललो मी निघतो. मला श्राप देऊन मारण्यापेक्षा तुम्ही मला मारा आणि इच्छा भोजन करा. माझ्या चिनयाला मागू नका. माझ्या चिनयाला मागू नका. सांगू ना. शब्द दिलास तू. शब्दाला जळणारी म्हणून पुण्यवती तू या गावात प्रसिद्ध आहे. सांगू ना. शब्द दिलाय. एक तर इच्छा भोजन, नाहीतर सत्वारण. सांगू ना. निरंजन परमेश्वर माझी का परीक्षा घेतो त्याला विचारते. थोडा अवधी द्या महाराज. थोडा अवधी द्या. अवधी द्या महाराज. सांगू ना. भुकेने वेकवलेला आम्ही
एक तरी चामोजन थोडा अवधी द्या. नाहीतर सत्वारण ममाम बोले अनंत निरंजन हे जर तो जमत असेल तर तुला शाप देतो मी. नको महाराज, नको. महाराज, नाव ठेवून सांगण्यापेक्षा तुम्ही मलाच मारा. प्लीज संबोधन करा. पण माझ्या चिलयाला मागू नका महाराज, चिलयाला मागू नका. चिलया माझा नवसाचा आहे महाराज, चिलया माझा नवसाचा. सांगू ना शब्द दिलास तू, शब्दाला चालणारी पुण्यवती स्त्री आहेस तू. महाराज, थोडा अवधी द्या महाराज, थोडा अवधी द्या. लवकर, विलंब नकोय, भुकेने व्याकुळ नव्हे. बम बम बोले. नारायण नारायण श्री गजवदना पार्वती नंदना श्री गजवदना पार्वती नंदना संकटी तारया विघ्न हरता देवा नमितो रे मोरया हो विघ्न हरता देवा नमितो रे मोरया श्री गजवदना पार्वती नंदना श्री गजवदना पार्वती नंदना संकटी नारायण नारायण. प्रणाम प्रणाम शंभू महादेवा, आपणास या नारदाचा साष्टांग प्रणाम. शुभम भाऊ तुनारदा. शंभू महादेवा, ती बगलाची आहे, तिच्या वरवरच्या बोलण्यावर आपण बोलू नका. नारायण नारायण. असं कसं नागा, असं असं तिला विचार करण्यासाठी वेळ घेतला आहे. मुनिवर्य पाहिलात ना साबुलाचा आमच्यावरती किती श्रद्धा, किती विश्वास आहे ते. नारायण नारायण. शंभू महादेवा, या जगात मानवाला खोटं बोलण्यात परमेश्वर सुद्धा हरवू शकला नाही तर काय. नारायण नारायण. असं कसं मुनिवर्य. शंभू महादेवा, इतकं असेल तर मग घ्या तिची सत्व परीक्षा. आम्ही गुप्त रूपाने पाहतो आपण कशी तिची सत्व परीक्षा घेतात ती. मुनिवर्य एवढंच असेल तर घेतो आम्ही तिची सत्व परीक्षा. नारायण एक तर नारायण. वचन, नाहीतर सत्वहरण. ठीक आहे शंभू महादेवा, आम्हाला आज्ञा असावी. छंद तुझा लागला लागला तुझ्या रे नामाचा. छंद तुझा लागला लागला तुझ्या रे नामाचा.
शालिनी पांडुरंग सनगरे यांच्याकडून संपूर्ण वगनाट्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सनगरेवाडीतील 6 भाऊ अनिल सनगरे, महेंद्र सनगरे, प्रवीण गावडे, नरेंद्र सनगरे, रवींद्र सनगरे, राजेंद्र सनगरे यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आमच्या मुंबई मंडळाचे सदस्य ओंकार वसंत सनगरे मुंबई यांच्याकडून संपूर्ण नमन कार्यक्रमासाठी रोख रुपये 1001चं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सौभाग्यवती विधी विकास सनगरे यांच्याकडून सांगुणाची भूमिका साकारणारे आमच्या नमन मंडळाचे अमेय सनगरे यांच्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पाच पेढ्या आज मी तुला जे सांगणार आहे ते नीट कान देऊ नये. हो ऐकतो मी. आपल्या आयुष्यात सर्वात वरचं स्थान हे आईचं असतं. आई आपल्याला जन्म देते, आपलं पालन पोषण करते. जन्माला आल्यावर सर्वात पहिले दर्शन कोणाचं होते? बरं, आईचे होते. स्त्रिया 33 कोटी देवांपेक्षा आईचं पूजन केलं तर सर्वात श्रेष्ठ होतं. आईच्या आज्ञेचं पालन कर. आई ही सर्वांना मुलांना आपल्या प्रेमाच्या गोष्टी संस्कार ही शिकवते. त्याच्यामुळं असं म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तेव्हा आई ही आपल्या जीवनात सर्वश्रेष्ठ असते हे लक्षात ठेव. परमेश्वरा काय माझी परीक्षा बघतोस? अरे परमेश्वरा आई आई अगं का रडते? जॉब मारल्यावर मला यायला उशीर झाला म्हणून रडते. आई तू हे काय करते? मला समजत नाही मी काय करते. आई मला भूक लागली ग. बाळा बाळा आपल्या डायरेक्ट महिना गेला रे. तुझी भूक लागली.
तुझी बघू त्याची काय करू काय करू आई तू मला सांग मी तुझं कोणतं संकट दूर करेन. बाळा अवतार एक महिना की आलाय तुझा मार्ग काय सर त्याशिवाय तो तृप्तच होणार नाही नाहीतर तो माझं सत्वर निघून जाईल. आई मी तुला कधीच त्रास देणार नाही. हवं असेल तर मी त्या महाराजांचे पाय धरतो पण मला मारू नकोस ग. बाळा कोणत्याही गोष्ट कालचा सुरी फिरवित रे मी तरी काय करू रे. आई तुझ्यासाठी माझा देह उपयोगी पडत असेल तर मी मरायला तयार आहे. उठ डोले पुस मरताना मला तुझा हसरा चेहरा दिसतो. श्रेया, झालं. धन्यवाद रसिक हो धन्यवाद. चालू वगनाट्यासाठी आलेले पारितोषिक आमचे कविवर्य गोविंद तारवे यांच्याकडून सांगुण्याच्या भूमिकेसाठी ती साकारतायत अमेय सनगरे यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच विराज विठ्ठल आंबेकर यांच्याकडून सांगुण्याच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सौभाग्यवती सोनाली समीर सनगरे हीचकडून समीर सनगरे यांच्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सदानंद बाबे सनगरे यांच्याकडून सांगुण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री आत्मेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ हातकंबा सनगरेवाडी आम्ही त्यांचे सदस्य आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सांगू नाव सांगू नाव थांबा महाराज थांबा. क्रोध आवरा महाराज. किती उशीर भुकेने आम्ही रक्ताला झालोय. तुला जर जमत असेल तर कसं सांग तुझं सत्वाहन करून निघून जातो मी. थांबा महाराज थांबा. माझ्या लेकराला भूक लागली हो महाराज. लेकराला भूक लागली. भुकेलेला पोर कसा कापू महाराज कसा कापू. त्याला दूध बनवते मग त्याला कापते महाराज मग त्याला कापते. लवकर आईचं शेवटचं कर्तव्य करतं महाराज. शेवटचं कर्तव्य करतं. लवकर विलंब नको. एका जागी आम्ही जास्त वेळ थांबत नाही.
नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिलया. शिवाय शिलया. ओम नमः शिवाय शिलया. अजून पाच खाऊन गेले मला. शेवटचा आईचं कर्तव्य करू दे. हा मला ओम नमः शिवाय 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 परमेश्वरा, अरे कामाची परीक्षा बघतोस रे. आई आई या कोयत्याला आता व्यवस्थित दार केले, सगळी तयारी केली, तुला फार त्रास होणार नाही. परमेश्वरा, आई हे घे. कोणत्याही पोटच्या पोरावर सुरी चालवेल रे. कोणत्याही. परमेश्वरा, काय रे माझी परीक्षा बघतोस रे? का परीक्षा बघतोस रे? का परीक्षा बघतोस? उठ आई उठ, मरताना मला तुला हसताना बघायचं आहे. तुझं रूप डोळ्यात साठवतो आणि डोळे मिटतो. बाळा, कशी सुरू फिरू रे बाळा? कशी सुरू फिरू? आई होत आहे रे.
थांबा महाराज आले. ठीक आहे महाराज. इच्छा भोजन नारायण नारायण भवसागर पार कराया नाममुखीचे घ्यावे भवसागर पार कराया नाममुखीचे घ्यावे हरी नाममुखीचे घ्यावे 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 भजनी तव लागावे हरी नाममुखीचे घ्यावे 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 भजनी तव लागावे नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी भवसागर पार कराया नाममुखीचे घ्यावे हो भवसागर पार कराया नाममुखीचे घ्यावे हरी नाममुखीचे घ्यावे 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 भजनी तव लागावे हरी नाममुखीचे घ्यावे 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 भजनी तव लागावे नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी भवसागर पार कराया नाममुखीचे घ्यावे हो भवसागर पार कराया नाममुखीचे घ्यावे हरी नाममुखीचे घ्यावे 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 भजनी तव लागावे हरी नाममुखीचे घ्यावे 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 भजनी तव लागावे नारायण श्री नारायण नारायण श्री हरी हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी नारायण नारायण भगवंत काय करता आहात हे? नारायण नारायण ईश्वर्य, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही इच्छाभोजन करतोय. नारायण नारायण भगवंत आपण सांगितल्याप्रमाणे सांगून आपल्या बाळाला कापलं त्याचं हाड आणि मांस तुम्हाला दिलं नारायण नारायण शंभू महादेवा तुम्ही गोळे ते गोळेच राहणार तिनं शीर मात्र तिथं ठेवलंय हा हा तुमचा अपमान आहे महाराज तुमचा अपमान आहे नारायण नारायण शंभू महादेवा तिला म्हणाव ते आम्हाला देखील ते आम्हाला काढून देखील दे हा अपमान आहे महाराज नारायण नारायण ठीक आहे मुनिवर्य, एक तर इच्छाभोजन नाहीतर सत्वहरण. नारायण नारायण मानवाच्या येऊन जन्मे जन्मी मृत्यू हा येऊनी मानवाच्या येऊन जन्मे जन्मी मृत्यू हा येऊनी मानवा सार्थक कर या जीवनी मानवा सार्थक कर या जीवनी मानवाचा येऊन
करणार नाही. काय कमी पडलं यात महाराज, काय कमी पडलं? काय तुम्ही बोलला हे तुम्हाला विचारतात. शील करून करलास अरे नरकच असतं. शील एक पंचतत्वाचं असतं. मला शील खायचा शील. महाराज त्याच्यावर सोन्याचा पत्राच्या देवाला ठेवे. माझं पुढील आयुष्य त्याच्याकडे बघून काढेल महाराज, त्याच्याकडे बघून काढेल. सांगू ना शब्द दिलास तू. तुला जर ते जमा नसेल तर निघतो मी काशी यात्रेला. नाही जमत तुझ्या दारीच्या मुलकासाठी. त्यामुळे महाराज पुढच्या पोराला या हाताने कापला. देव गेला, प्राण गेला. शीर मागे ठेवून काय करू महाराज, काय करू? थांबा महाराज, तुमच्या समोर इथं उठलीत कांटे. लवकर सांगू ना. जाऊ गं. उशीर नको. आम्हाला खूप भूक लागलेली आहे. झालं. धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. या ठिकाणी या चालू गणनाट्यासाठी आलेलं पारितोषिक आहे. वैशाली केशव सनगरे यांकडून चांगुलाच्या भूमिकेसाठी म्हणजेच अमेय सनगरे यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्व बक्षीस दात्यांचे श्री आज्ञेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ हातकंबा सनगरेवाडी सतस्य आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थांबा महाराज. थांब थांब सांगू ना. काय झालं महाराज? हे शील काढताना तुझ्या डोळ्यात पाणी नकोय. हे शील काढताना तुझ्या डोळ्यात तुझ्या ओव्या गात, गीत गात हे शील काढायचं आहे. डोळ्या डोळ्याने हे शील काढू नको, नाहीतर शाप देईन तुला. महाराज माझं बाळाचं वेदनेच्या पलीकडे गेलं. त्याच्या कानात हवी उठली काय, डोक्यात पुसळ घेतलं का, त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही महाराज, त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही. बम बोले थांबा महाराज. कांटे कांटे महाराज, लक्ष्मी रंजन कांटे महाराज. माया मंदिर हलले लागे कळस फुटाया. माया मंदिर हलले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षीने
पिलाना भेटाया आज घायाळ पक्षिनी जाई पिलाना भेटाया जाई पिलाना भेटाया माया मंदिर हलले लागे कळस फुटाया माया मंदिर हलले लागे कळस फुटाया आज घायाळ पिलाना भेटाया आज घायाळ पक्षिनी जाई पिला बांधल करट विसावा निवारा पिला बांधल करट विसावा निवारा दुनिया पंखाखाली बलविला मोठी सारा दुनिया पंखाखाली बलविला मोठी सारा दूर उडाल पाखरा दूर उडाल पाखरा पांग आईच पिटाया दूर उडाल पाखरा पांग आईच पिटाया आज घायाळ पक्षिनी जाई पिलाना भेटाया जाई पिलाना भेटाया जाई पिलाना भेटाया आबाळान बोलविल रक्ताला लागली आबाळान बोलविल रक्ताला लागली झाडाच्या पाण्यातीत ज्योत शारली झाडाच्या पाण्यातीत प्राण ज्योत शारली येताच्या वाड घटिका येताच्या वाड घटिका राहुल उठाया येताच्या वाड घटिका राहुल उठाया आज घायाळ पक्षिनी जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षिनी जाई पिलाना भेटाया पिलाना भेटाया पिलाना भेटाया जाई पिलाना भेटाया सांगू ना अरे हे काय महाराज? सांगू ना अजून 4-5 पानं अजून वाढ. महाराज तुमच्याकडून भक्तगण येणार आहेत का? नाही नाही सांगू ना, आम्ही एकटे भोजन करत असतो. तुझ्या गावातील प्रतिष्ठित मंडळींना बोलाव, हे शक्य आम्ही नाही. एकटे भोजन करत असतो. हे शक्य नाही महाराज, शक्य नाही. इतर लिंगायताची नगरी आहे. इथे इथे साधी कोंबडी तरी कापली
तरी 7 दिवस सुतक पाळलं जातं. आणि या पुढच्या पोराचा मास खायला कसं बोलू महाराज, कसं बोलू? ते आवाज ठाऊक नाही, ते आवाज ठाऊक नाही. सांगू ना, शब्द दिलास तू, एक तर इच्छा वचन, नाहीतर सत्वारण अमन बोले. ते खरं आहे, पण पुढच्या पोराचा मास खायला कसं बोलवणार महाराज, कसं बोलवणार? सांगू ना, मग तुझ्या गावातील प्रतिष्ठित मंडळी नसतील तर तुझ्या घरातील मंडळीला बोलाव. आम्ही ऐक्य भोजन करत असतो. तिथे दिवस मावळल्यावर येते, तोपर्यंत कशाला तुमची भूक ताणताय? तुम्ही भोजन करून घ्या महाराज. नाही, सांगू ना, नाही. येऊ दे त्यांना. आम्ही तोपर्यंत ध्यानाला बसतो. तुझे पतीश्री वस्तूवर आम्ही वाट पाहतो त्यांची. बोलवते महाराज, बोलवते. चालू वगनाट्यासाठी आलेलं पारितोषिक आहे आरवी प्रितेश धाडवे. आरवी प्रितेश धाडवे यांच्याकडून चांगुणाच्या भूमिकेसाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री आज्ञेश्वर महालक्ष्मी नगर मंडळ हातकंबा सनगरवाडे सतत आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. किती शोभून दिसेल नाही हा. हो, खूप छान दिसेल बघा. पण बाळ चिलिया कुठे दिसत नाही. हा, कुठे गेला आहे? महाराज, आपल्या घरी एक महिला घ्यायला, तो तुमच्यासोबत भोजन करायला थांबला आहे. चला लवकर, आपण अरे. भोजन करायला चला. अरे चला आपण बोलण्याला बसूया. सांगू ना, तू थांब, मी आलोच. माझ्या पतीला यात जरा सुद्धा कल्पना नाही आहे. सांगू ना, तू देखील आमच्या सोबत पंक्तीला बसायचं आहे. हे शक्य नाही महाराज, शक्य नाही. असं सांगू ना, तू जर तुझ्या चिकनचा मांस खाल्ला नाही, आम्ही कसं खाणार? सांगू ना, सांगतो तुला. महाराज नको, महाराज. अरे नको. त्या बाळाला 9 महिने पोटात बाळगला. सांगू ना, आता तू पडला करून झोपासला.
अंगावरचं दूध पाजलं त्याचं मांस शक्य नाही महाराज, शक्य नाही. त्याचं मूग कसं खाऊ महाराज, कसं खाऊ? चांगला हे जर तुला जबरदस्त आहे, तर मी तो मी तुझं तत्वानं करावं. थांबा महाराज, थांबा. एवढं सर्व केलं, आता ही अग्नि परिषदेला तयार आहे महाराज. थांबा महाराज, थांबा. लवकर, विलंब नकोय. तुम्ही देखील आमच्या सोबत भोजनाला बसा. सांगू ना, अजून देखील एक पान शिल्लक आहे. महाराज, बाळ खेळया बाहेर अंगणात खेळत असेल तरी तो भोजनास उपस्थित नाही, तरी आपण भोजनास सुरुवात करावी. असं कसं? आम्ही एकटे भोजन करत असतो. महाराज, सांग ना, तुझा चिरक्या आल्याशिवाय आम्ही हे भोजन करणार नाही. महाराज दया करा. पण माझं चेहऱ्याला कुठून आणू महाराजाचा? हे आम्हाला ठाऊक नाही. महाराज, हे शक्य नाही महाराज, हे शक्य नाही. सांगू ना, तू जर खऱ्या सत्वाची खऱ्या तत्वाची असशील तर मार तुझ्या चिरलेला हात. चिरया, 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 बाळा चिरया, चिरया. चिरया, बाळा, चिरया, नमस्कार. जांभुडा, तुझ्या भक्तीला आणि शक्तीला तोड नाही. तू खऱ्या सत्वाच्या आणि भक्तीच्या आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत तुला मानव गौराई म्हणून पूजेल आणि तुझ्या चिऱ्याला मी माझ्या खांद्यावरती सर्परूपी ठेवेन आणि तुझ्या पतीला मी सदैव माझ्या सोबत विष्णू म्हणून ठेवेन.